महाराष्ट्रात वाहतूक नियमांचे पालन, रस्त्यांची सुरक्षितता आणि वाहन चालकांचे प्रशिक्षण हे सर्व कागदोपत्री अतिशय व्यवस्थित दिसते. पण प्रत्यक्षात जमिनीवरची स्थिती वेगळी आहे. मुंबईतील बोरीवली RTOमध्ये तब्बल 13 लाखांचा भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. हा फक्त एका कार्यालयाचा घोटाळा आहे की संपूर्ण व्यवस्थेचा सडलेला चेहरा? नागरिकांच्या जीवाशी खेळणारी ही चेन आता अंधेरी, ताडदेव किंवा घाटकोपरवर थांबणार आहे का? आपण दररोज बघतो त्या भीषण अपघातांमध्ये केवळ चालकाची चूक नसते. अनेकदा ते अपघात चालकांकडे योग्य प्रशिक्षण नसल्यामुळे, नियमांचे ज्ञान नसल्यामुळे किंवा वाहन चालविण्याची वास्तविक कुवत नसतानाही परवाना मिळाल्यामुळे होतात. गेल्या काही वर्षांत 4 पैसे फेकले की लायसन्स हातात हा अनुभव सामान्य झाला आहे. त्यामुळे लायसन्स म्हणजे कौशल्याचं प्रमाणपत्र राहिलाच नाही, तो केवळ पैशाच्या नोटांचा शिक्का बनला आहे. रस्त्यावर साधे U-टर्न, ओव्हरटेकिंग, पादचारी मार्ग, लेन डिसिप्लिन या मूलभूत बाबी न पाळणारे हजारो चालक दररोज आपल्यासोबत चालतात. प्रश्न आहे, त्यांना लायसन्स कोणी दिले? RTO कार्यालये ही चालकांना जबाबदार नागरिक बनविण्याची पहिली शाळा आहेत. पण आज तिथे एजंट संस्कृती फोफावते आहे. काम हवंय, पैसे द्या आणि 2 दिवसात सगळं करून देतो, असा व्यवसाय खुलेआम चालतो. घरी असो वा ऑफिसमध्ये एजंट फोटो, आधार कार्ड आणि थोडीशी रक्कम घेतात आणि परीक्षा न देता परवाना मिळवून देतात. चालकांचा मानवी जीवाशी असलेला संबंध यात कुठे हरवतो? RTOला माहिती नाही का? माहितीच आहे, कारण हा धंदा त्यांच्याच अंगणात फोफवतोय. यात ट्रॅफिक पोलिसांचाही उल्लेख अपरिहार्य आहे. मुंबईसारख्या शहरात वाहतुकीचा शिस्तभंग झाला तर त्याचे नियंत्रण करणारे पोलीसच आहेत. पण वास्तवात अनेक ठिकाणी ते कायद्याचे रक्षक नसून हप्ता गोळा करणारे बनतात. एका झाडाच्या मागे एखाद्या मालवाहू गाडीच्या छारेत मोठ्या शिकारची वाट पाहणारे. नियमभंग करणारा पकडला की दंड नाही, थेट घोटाळा. काहीशे रुपयांच्या नोटा ऑइल म्हणून बदलतात आणि नियमभंग करणारा पुन्हा रस्त्यावर मुक्त. या व्यवस्थेचे मूळ फक्त RTO किंवा पोलिसांमध्ये नाही, तर सत्तेच्या उच्च पातळीवरही आहे. या भ्रष्टाचाराचा आवाज लोकांपर्यंत पोहोचतो, पत्रकार लिहितात, सोशल मीडियावर चर्चा होते. पण मंत्री, अधिकारी, प्रशासक या सर्वांना परिस्थिती माहीत असूनही सार्वजनिक मंचावर कुणी तावतावरी बोलत नाही. कारण हा सिस्टीमचा एक भाग आहे आणि सिस्टीम चालवणारेच त्यातून लाभ घेणारे आहेत. जेव्हा लायसन्स कौशल्यावर नाही तर पैशावर मिळते, तेव्हा रस्त्यांवर मृतदेहही पैशावरच मोजले जातात. अपघात म्हणजे चूक झाली असा निष्कर्ष समाज काढतो, पण त्या चुकीची सुरुवात प्रत्यक्षात लायसन्सच्या टेबलावर होते. त्यामुळे बोरीवली RTOमधील 13 लाखांचा काळा धंदा हा फक्त पहिला पडदा उघडला आहे. दुसरा, तिसरा, चौथा, अंधेरी, ताडदेव, घाटकोपर किती पडदे उघडायचे बाकी आहेत? जोपर्यंत सरकार आणि नागरिक दोघेही या भ्रष्ट साखळीवर प्रश्न विचारत नाहीत, तोपर्यंत रस्त्यावरचे रक्तपात सुरूच राहणार. कारण एका कागदावरच्या शिक्क्याने नाही, तर कौशल्य आणि जबाबदारीने चालक तयार होतात.